प्रकरण आर्द्रता व ढग, ह्युमिडिटी अँड क्लाउड्स. पाऊस कसा पडतो? ढग कसे तयार होतात? हवेत पाणी असते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रकरणातून मिळतात. चला, सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा हा विषय समजून घेऊया. आर्द्रता, ह्युमिडिटी. आर्द्रता म्हणजे काय? हवेमध्ये असलेल्या जलवाष्पाच्या, पाण्याच्या वायुरूपातील प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. सोपी समज. आपल्याला हवा दिसत नाही, पण त्या हवेत पाण्याचे अगदी सूक्ष्म वायुरूप कण असतात. हे जलवाष्प होय. हवेत जितके जास्त जलवाष्प असेल, तितकी आर्द्रता अधिक असते. दैनंदिन जीवनातील उदाहरणे. पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत, कारण हवेत आधीच भरपूर जलवाष्प असते. उन्हाळ्यात घाम येतो आणि तो लगेच सुकतो, कारण गरम हवा अधिक जलवाष्प धारण करू शकते. आकृती. सूर्य. उष्णता. नदी बटा तलाव बटा समुद्र. जलवाष्प हवेत मिसते. जलवाष्प, वॉटर वेपर. पाण्याचे वायुरूप म्हणजे जलवाष्प. हे डोळ्यांना दिसत नाही, पण ते हवेत सर्वत्र असते. उदाहरणे. उकत्या पाण्यातून निघणारी वाफ. नदी, तलाव, समुद्र यामधून होणारे बाष्पीभवन. झाडांच्या पानांतून बाहेर पडणारी वाफ. बाष्पीभवन, इव्हॅपरेशन. व्याख्या. द्रवरूप पाण्याचे उष्णतेमुळे वायुरूप जलवाष्पात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. आकृती. सूर्य. उष्णता. पाणी. जलवाष्प. बाष्पीभवनावर परिणाम करणारे घटक. तापमान जास्त बाष्पीभवन जलद होते. वाऱ्याचा वेग जास्त बाष्पीभवन वाढते. तीव्र सूर्यप्रकाश पाणी लवकर वाफ होते. पाण्याचा पृष्ठभाग मोठा अधिक बाष्पीभवन होते. छोटा प्रयोग. 2 ताटांमध्ये समान प्रमाणात पाणी घ्या. ताट ए उन्हात ठेवा. ताट बी सावलीत ठेवा. 30 मिनिटांनी निरीक्षण करा. निष्कर्ष. उन्हात ठेवलेल्या ताटातील पाणी अधिक वेगाने कमी झालेले दिसेल, म्हणजेच ते अधिक वेगाने बाष्पीभवन झाले. आर्द्रतेचे प्रकार. निरपेक्ष आर्द्रता, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. हवेमध्ये प्रत्यक्षात असलेल्या जलवाष्पाच्या प्रमाणाला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. सापेक्ष आर्द्रता, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हवा जास्तीत जास्त जितके जलवाष्प धरू शकते, त्याच्या तुलनेत प्रत्यक्षात किती जलवाष्प आहे, हे टक्केवारीत दर्शविणारे प्रमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता. सूत्र. सापेक्ष आर्द्रता, %. हवेत प्रत्यक्ष असलेले जलवाष्प. हवेची जलवाष्प धारण करण्याची कमाल क्षमता. उदाहरण. हवा जास्तीत जास्त 20 ग्रॅम जलवाष्प धारण करू शकते. प्रत्यक्षात 10 ग्रॅम जलवाष्प आहे. म्हणून सापेक्ष आर्द्रता 10-20, 150%. संपृक्त हवा, सॅच्युरेटेड एअर. जेव्हा हवा तिची जलवाष्प धारण करण्याची कमाल मर्यादा गाठते आणि त्यापेक्षा अधिक जलवाष्प धारण करू शकत नाही, तेव्हा त्या हवेला संपृक्त हवा म्हणतात. अशा वेळी सापेक्ष आर्द्रता 100% असते. संघनन, कॉन्डेन्सेशन. व्याख्या. जलवाष्प थंड होऊन सूक्ष्म पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला संघनन म्हणतात. आकृती.
जलवाष्प, थंड होणे, पाण्याचे थेंब. छोटा प्रयोग. बर्फाचे थंड पाणी भरलेला ग्लास घ्या. काही वेळाने ग्लासच्या बाहेर पाण्याचे छोटे थेंब दिसू लागतील. कारण हवेतील जलवाष्प थंड होऊन संघनन झाल्यामुळे हे थेंब तयार होतात. ढगांची निर्मिती. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या व तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होते. हे जलवाष्प वर जाते. वर गेल्यावर हवा थंड असल्यामुळे जलवाष्पाचे संघनन होते. सूक्ष्म पाण्याचे थेंब एकत्र येऊन ढग तयार होतात. प्रक्रिया. सूर्य, बाष्पीभवन, जलवाष्प, थंड होणे, संघनन, ढग. ढगांचे प्रकार. सिरस सर्वात उंच स्तरावर आढळतात. पात व पिसांसारखे दिसतात. स्वच्छ हवामानाचे सूचक. अल्टोस्ट्रॅटस मध्यम उंचीवर तयार होतात. करड्या रंगाचे व थरासारखे दिसतात. निम्बोस्ट्रॅटस गडद करडे ढग. सतत पाऊस पाडणारे ढग. क्युमुलस पांढरे, कापसासारखे ढग. प्रसन्न हवामानाचे लक्षण. क्युम्युलोनिंबस उच्च, विशाल ढग. विजांच्या कडकडाट. मुसळधार पाऊस. कधी कधी गारपीट होते. जलचक्र, वॉटर सायकल. निसर्गात पाण्याची सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे जलचक्र.